रत्नावती भाग 3. जसा तो डॉक्टर आत येतो आणि त्या लोकांना त्यांची ओळख पटते, पण तो आता समोर काय करणार हे त्यांना बघायचं होतं आणि त्याचं काळं कृत्य त्यांच्याच तोंडाने कबूल करवून ते मोबाईलमध्ये प्रूफ म्हणून रेकॉर्ड पण करायचं होतं. त्या दृष्टीने त्यांनी हालचाल सुरू केली. त्यांच्या मित्राचं आयुष्य त्यांनी दावणीला लावलं होतं, पण सर्व जगासमोर त्या पांढऱ्या पेशात वावरणाऱ्या हैवानाला उघड पाडण्यासाठी त्यांना एवढी रिस्क घ्यावीच लागणार होती. त्यासाठी आणखी एक प्लॅन ठरवून सर्वजण कामाला लागले. तिथलं एक क्षण मित्राचं आयुष्य कमी करणारा होता. त्यामुळे सुरेशने त्याच्या समोर जायचं ठरवलं. तो म्हणाला, "मी डॉक्टरला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, धमकावून बघतो. तो जे पण बोलेल ते सर्व रेकॉर्ड करून घ्या." बाकी दोघांनी सर्व तयारी केली. पोलीस मीडियाला खबरी देऊन ठेवल्या की लवकरच एक सनसनाटी खबर प्रकाशित करायला तयार राहा. म्हणून ठरल्याप्रमाणे सुरेश डॉक्टरसमोर प्रकट झाला आणि त्याने डॉक्टरला सर्व प्रकार कथन केला. अगोदर डॉक्टरची बोबडी वळली, पण त्याच्या पाठीशी किती मोठी माणसे आहेत हे तो सांगू लागला आणि माझं तुम्ही काहीच उखडू शकत नाही हे माजोरड्या आविर्भावात सांगू लागला. डॉक्टर पाठमोरा होऊन कसलं तरी इंजेक्शन तयार करत होता. सुरेशला संपवण्यासाठी त्याचा डाव रमेशने ओळखला. लगेच तेथे धाव घेऊन डॉक्टरच्या छोट्या मेंदूवर एक जोरदार घात केला. त्या अचानक झालेल्या हल्ल्याने डॉक्टर बेशुद्ध झाला. आता ह्या तिघांनी चपळाईने डॉक्टरला खुर्चीवर घट्ट बांधून ठेवले आणि आपल्या मित्राला तेथून उचलले व डॉक्टरच्या शुद्धीत येण्याची वाट बघू लागले. तोपर्यंत सर्व मीडिया पोलीस तेथे आले होते, पण त्यांना वॉर्डच्या बाहेरच रोखून त्यांच्यासाठी बाहेर एक टीव्ही लावण्यात आला. कारण एवढ्या मोठ्या लोकात चान्सेस होते की तो आपलं बयान फिरवेल म्हणून. त्यामुळे तेथे फक्त सुरेश एकटाच आहे असे त्यांना प्रोटेक्ट केले गेले. जसा डॉक्टर शुद्धीत आला तसा रमेश त्यांच्यावर उखळत, "अरे हैवाना, आता खरं खरं सांग, नेमकं हे काय प्रकरण आहे ते. नाहीतर तुझे हे काळे धंदे सर्व लोकांसमोर उघडे केले जातील. आपल्या स्वतःच्या सर्वसामान्य जनमतातील इमेजला धक्का लागू नये म्हणून." डॉक्टर पोपटासारखा बोलू लागला. तो म्हणाला, "आम्ही आमचे काळे धंदे लपवण्यासाठी लोकांच्या अंधश्रद्धेची मदत घेतली. ही जागा रत्नावतीच्या भुताने पछाडलेली आहे अशा अफवा आम्हीच पसरवल्या. सुरुवात केली. ह्या जागेचा, रत्नावलीचा इतिहास सर्वांना माहीत होता. त्यामुळे हे सर्व खरं दाखवण्यासाठी आम्ही हॉरर मूव्ही बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते ते आणले आणि ह्या परिसराला तसला लूक दिला. एक दोन भाड्याच्या लोकांना खोटे खोटे अनुभव जनमतात पसरवायचे सांगितले, जेणेकरून आम्ही ह्युमन ऑर्गन ट्रॅफिकिंगचा आमचा व्यवसाय आरामात करू शकू. त्यामुळे कधी काळी गजबजलेलं ठिकाण ओस पडू लागले तसे तसे आमचा मार्गातील अडथळे दूर होत होते. कोणी इकडे जास्त भटकायचं नसे, त्यामुळे आमचं फावलंच. पण असेच कधीतरी कोणीतरी एखादा पर्यटक चुकून इकडे राहिला तर तो घरी जिवंत परत नसे ह्याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असू. एकतर
तो ह्या भयान अनुभवाने हार्ट अटॅकने मरत असे किंवा आम्ही त्याला संपवत असू. या जागेला झपाटलेली जागा दाखवण्यासाठी आम्ही पण खूप मेहनत घेतली. त्यासाठी मुख्य दरवाजाजवळ जी रत्नावलीची मूर्ती आहे तशीच एक यांत्रिक हालचाली करणारी रोबोट रत्नावली आम्ही खांबाच्या मागच्या साईडला सेम दगडामध्ये अडकवून ठेवली आणि संध्याकाळी चौकीदार जो आमच्यातच मिसळलेला आहे तो ते कार्डबोर्ड टाईप तुकडा खांबाच्या चहूबाजूने गुंडाळत असे अन तेथे रात्र असल्यामुळे कुणाला लक्षात पण येत नसे की ते नकली आहे म्हणून. नंतर आम्ही सर्व हालचाली CCTV मध्ये माझ्या केबिनमध्ये बसून ऑपरेट करत असू. एखादा धीट पर्यटक असला की मग त्याला त्या खांबाच्या रोबो रत्नावलीच बाहेर निघणं, त्याला लोकाने संमोहित करून आमच्यापर्यंत घेऊन येणे हे सर्व करत असू. जर काही तुमच्या सारखे आणखीनच धीट लोक असले तर मग त्यांना साऊंड इफेक्ट, हेझर इफेक्ट, होलोग्राम इफेक्ट असल्या युक्त्या वापरून पळवून ह्या रूमकडे घेऊन यायचा खेळ खेळला करत असू. ऑर्गन ट्रॅफिकिंगला खूप जास्त भाव आहे बाजारात. तुम्हाला हवी ती वस्तू हव्या किमतीला म्हणजे लाखो करोडोच्या घरात पैसे मिळवून देऊ शकते. ह्यासाठी आम्ही मुख्य म्हणजे गरीब, भिकारी, अनाथ लोक, पागल असे लोक पकडत असू ज्यांच्या गायब होण्याने कुणालाच फरक पडत नसेल असे लोक. त्यामुळे आमचं काम पण फावत असे आणि लोकांमध्ये आमची इमेज चांगली ठेवण्यासाठी इकडे चॅरिटी करत असू. गरिबांवर, गरजूंवर मोफत उपचार, अनाथ आश्रम खोलले होते. त्यामुळे आमच्यावर कोणी संशय घेण्यास आम्ही वावच ठेवला नव्हता आणि काही कारणास्तव जर कोणी जिवंत राहिलंच तर त्याला त्या गुहेमध्ये येथे काहीतरी अघोरी गोष्टी चालतात असा सीन उभा केला जेणेकरून आमचे काळेधंदे उघडे नको पडायला. पण तुम्ही सर्व आमच्या कामाची वाट लावली. तुम्ही लोकांचं जिवंत राहणं आमच्यासाठी खूप हानिकारक आहे असे म्हणून डॉक्टरने तेथे असलेल्या रेझरने रमेशवर हल्ला केला. पण वेळेतच पोलिसांनी तेथे येऊन डॉक्टरच्या हातावर गोळी झाडली आणि डॉक्टरच्या हाताबेड्या ठोकल्या. नंतर ह्या प्रकरणात बड्या माशांचा हात असल्याचं निष्पन्न झाले आणि ते सर्व आता जेलची हवा खात आहेत. अशा प्रकारे 4 लोकांच्या सूझबुझीने असंख्य गैरप्रकार होण्यापासून वाचलेत. भरपूर लोकांना न्याय मिळाला आणि मुख्य म्हणजे त्या लेण्याबद्दल जनमतात जी अंधश्रद्धा पसरली होती ती दूर झाली. आताही जेव्हा लोक आवर्जून त्या लेण्यामध्ये भेट द्यायला जातात पण कुणालाच त्या नंतर कधीच असले अनुभव आले नाहीत. पण रत्नावतीची खरा इतिहास मात्र अजूनही काही लोकांच्या कर्टनेपणामुळे दुर्लक्षित आहे. कोण होती ही रत्नावली? स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.